तुम्ही मैद्यापासून मोमोज खाले, गव्हाच्या पिठापासून मोमोज खाले, पण असे रव्यापासून तळणीचे कधी मोमोज खाल्लेत का? इतके चविष्ट आणि आहा, चवीला तर खतरनाकच लागतात. एकदा नक्की करून पहा तुम्ही पण. चला तर आज आपण बघणार आहोत असे तळून रव्यापासून मोमोज कसे बनवायचे. तर कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी घेतलेला आहे मी 1 वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, मिरची पण घेतलेली आहे 1 कट करून, लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून, थोडासा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची पण खिसून घेतलेली, गाजर खिसून घेतलेला आहे, गोबी पण खिसून घेतलेली. आता पुढची स्टेप बघू काय बनवायचं. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आता त्यानंतर हे थोडं साईडला ठेवून देते. आता दुसरी एक प्लेट घेते, त्यामध्ये टाकून देते रवा आपण घेतलेला, नंतर त्यामध्ये टाकून देते मैदा, नंतर त्यामध्ये टाकून देते थोडंसं चवीप्रमाणे मीठ. यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकून दिलेलं आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून देते 1 चमच. मिक्स करून घेते आता हे. आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते. असं घट्टसर कणिक मळून घ्यायचं. तुम्हाला विश्वास पण बसणार नाही, इतकी क्रिस्पी आणि खायला तर टेस्टी लईच भारी लागतात असे मोमोज तयार होतात आपले. इथे पाहू शकता असं कणिक मळून तयार झालेलं आहे. ओळखू पण येणार नाही मैद्याचं आहे का रव्याचं. विश्वास तर बसणारच नाही आणि खायला इतके टेस्टी लागतात, बघायचं कामच नाही. चला आता हे उंडा थोडा साईडला ठेवून देतात आणि याला 20 मिनिटं मुरू द्यायचं. तेल गरम झालंय त्यामध्ये थोडेसे टाकून देते जिरे मी अगोदर. अर्धा चमच जिरे टाकून देते. जिरे फुलले की आपण घेतलेला बारीक करून लसूण पण यामध्ये टाकून देते. नंतर टाकून देते मिरची, नंतर टाकून देते कांदा, किसून घेतलेला गाजर, शिमला मिरची, गोबी पण यामध्ये टाकून देते. आता परतून घेते. नंतर त्यामध्ये टाकून देते सोया सॉस. नंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ पण त्यामध्ये टाकून देते. आता याला कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजून घ्यायच्या आतमधल्या थोड्या भाज्या. इथं आता भाज्या परतून तयार झालेल्या आहेत. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर इथे कणिकाला झालेले आहेत 20 मिनिटं. आता घेऊ आपण लगेच बनवायला मोमोज. आपली भाजी पण तयार झालेली आहे. आता छोट इथं गोळा तळून घेते आणि आता याची पुरी छोटी लाटून घेते. इथे अशी पुरी लाटून तयार झालेली आहे. आता घेऊ त्यामध्ये टाकून आपण करून घेतलेल्या भाज्या. यामध्ये भाज्या टाकून दिलेल्या आहेत. आता घेऊ मोमोज बनवायला. अशा घड्या मारून घ्यायच्या अर्ध्यातूनच. आता गोलच मोमोज बनवून घेऊत आपण, किंवा तुम्ही असे लंबुळक्या आकाराचे बनवले तरी पण चालतं. मी इथं गोलच मोमोज बनवून घेतलेले आहेत.
पाहू शकता असे मोमोज बनवून तयार झालेला आहे. दुसरा पण बनवून घेते. आता सर्व मोमोज इथं बनवून घेतलेले आहेत मी छोट-मोठाले. आता घेऊ आपण यांना उकडवून. तर त्यासाठी मी गॅसवर पातेले ठेवून दिलेला आहे. आता त्यामध्ये पाणी पण टाकलेलं आहे थोडं खाली बुडाला. आता एक चाळणी ठेवून देते. पुरण चाळायच्या चाळणीमध्येच मी वाफाळून घेणार आहे. तर पुरण चाळायची चाळणी ठेवून दिलेली आहे. त्यावर आता हे मोमोज ठेवून देते. किंवा तुम्ही मोदक चाळायच्या चाळणीमध्ये उकडून घेतले तरी पण चालतं. सर्व मोमोज आता यामध्ये ठेवून देते मी. मोमोज ठेवून दिले त्यावर झाकून घेते आता प्लेट आणि याला 10 ते 12 मिनिटं कमी गॅसवर मोमोज आता उकडून घ्यायचे. इथे मोमोज असे वाफाळून तयार झालेले आहेत आपले. 10-15 मिनिटं झालेली. त्यावरची प्लेट पण काढून घेतलेली आहे. पाहू शकता असे मोमोज आपले तयार झालेले आहेत वाफाळून पण. चला मग आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर आता इथे मी मोमोज काढून घेतले आणि थंड पण करून घेतलेले आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण घेऊ आपल्या भाज्या परतून. आता गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे मी गॅस लावून. त्यामध्ये तेल टाकून देते. यामध्ये अर्धा चमच तेल टाकून दिलेला आहे. तेल गरम होऊ द्यायचं. आता गॅसवर मी मोमोज तळण्यासाठी तेल पण ठेवून दिलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता घेऊ आपण लगेच मोमोज तळून पण. आता त्यामध्ये सोडून देते मोमोज. तळून घ्यायचे खरपूस रंग होईपर्यंत. खरपूस होईपर्यंत लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे मोमोज. इथं असे खरपूस तळून मोमोज तयार झालेले आहेत. मी आता काढून घेते. पाहू शकता किती क्रिस्पी तयार झालेले आहेत. आणि राहिलेले पण आता तळून घेते मी लगेच. आता इथे सर्व मोमोज तळून तयार पण झालेले आहेत. आणि चटणी पण तयार आहे. आता खाण्यासाठी तयार आहेत मोमोज. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.